नमस्कार मित्रांनो, ऑन व्हील या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण स्पेन हा देश पाहायला जाणार आहोत, परंतु त्याआधी आपण त्याचा थोडासा भूगोल आणि इतिहास जाणून घेऊया। स्पेन हा देश युरोप खंडात येतो। भूमध्य सागराच्या किनाऱ्यावरील हा एक देश आहे। त्याच्या शेजारी पोर्तुगाल आहे आणि वरच्या बाजूला फ्रान्स हा देश आहे। स्पेनवर 400 वर्ष ऑटोमन तुर्क, ज्यांना तिथे मुरिश म्हणलं जातं, त्यांनी राज्य केलं। स्पेनची राजधानी माद्रिद आहे। नेपोलियन बोनापार्ट याने सुद्धा माद्रिदलाच स्पेनची राजधानी म्हणून पसंती दिली होती। स्पेन हा तसा लहान देश आहे, परंतु इंग्रजांप्रमाणे स्पॅनिश लोकांनी इतर खंडात वसाहती बांधल्या। दक्षिण, उत्तर, मध्य अमेरिका, आफ्रिका इथे तिथल्या लोकांची संस्कृती, भाषा, मंदिरं, पुस्तकं ही सगळी जाळून टाकली आणि तिथे आपली भाषा आणि धर्म लादला। स्पॅनिश लोक हे अतिशय क्रूर होते। हा झाला त्यांचा इतिहास। माद्रिद ही स्पेनची राजधानी आहे। स्पेन आधीच महागडा देश आहे आणि राजधानी असल्यामुळे माद्रिद तर खूपच महागडं आहे। तिथे लॉटरीची दुकान आहे, त्यामुळेच असतील कदाचित, परंतु इंग्रजी भाषा बोलणारे कमी आहेत। त्यांना भाषेचा म्हणजे स्वतःच्या स्पॅनिश भाषेचा अतिशय अभिमान आहे। मोठमोठे स्क्वेअर, स्वच्छ सुंदर रस्ते, मोठे चर्चेस आणि अतिशय सुंदर आणि कलात्मक इमारती आपल्याला माद्रिदला पाहायला मिळतात। तसं माद्रिद एक अतिशय सुंदर शहर आहे। चला पाहूया माद्रिद। आज स्पेनमधला पहिला दिवस आहे माझा। अगदी आत्ताच म्हणजे अर्ध्या तासापूर्वी चेक इन नाही झालं माझं अजून। बॅगा ठेवल्या मी आणि इकडे पाहायला आले, म्हणजे मला चेक इन करायला अजून एक तासभर तरी आहे। इथून शहर दिसतंय बरं का, हे माद्रिद शहर आहे। जवळपास सगळ्या बिल्डिंगचा रंग आहे ना, हा असा चॉकलेटी अशा प्रकारचा रंग आहे सगळ्या बिल्डिंगना। मी T4 विमानतळावर उतरले, तिथे T4 टर्मिनल, आणि तिथून मग मेट्रोने मी एका ठिकाणी चामार्टिस म्हणून आहे, तिथून मेट्रो बदलून मी इथे आलो। हा जो आहे तो हा राजवाडा आहे, पण त्याच्यासाठी तिकिटाची रांग एवढी मोठी आहे, जे तिकीट घेतलेल्यांचे काही जणांनी ॲडव्हान्स तिकीट काढलं आणि काही जणांकडे विदाऊट तिकीट आहे। मग दोन वेगवेगळ्या रांगा आहेत, एक तिकीट असलेल्यांची, तिकीट नसलेल्यांची। बरीच मोठी रांग आहे। अर्थात मला आता रांगेत नाही लागायचं, कारण ते रांगेत लागण्यासाठीच मला एक तासभर तरी 1.5 तास लागेल। आणि मी राजवाड्याचा फोटो काढलाय, तरी पण हा लांबून असा दिसतो, तो मधून पाहता येतो। मोठा आहे राजवाडा, माद्रिद शहर। आणि हे जे आहे ते हे कॅथेड्रल आहे, म्हणजे चर्च आहे। त्याची एंट्रन्स तिकडच्या बाजूने आहे। The city of the whole area of Madrid, right? So Guadalajara, Alcalá de Henares, a lot of cities, they all depend directly from here. Okay, so this is not our town hall. This is like Palace of Residency, one step above. Okay. Now this place is also famous because पाऊस पडतोय माद्रिद मध्ये। आता 5 वाजलेत संध्याकाळचे। हा प्लाझा मेयर म्हणून हा पॉइंट आहे। हे जे दुकान आहे ते अतिशय पुरातन, म्हणजे सर्वात 1900चं आहे दुकान। सगळ्यात पहिलं हेअर कटिंग सलून इथे, तेव्हा म्हणे दात पण काढून द्यायचे आणि अजून काही गोष्टी पण इथे व्हायच्या। आणि हे जे रेस्टॉरंट आहे हे 1725चं पहिलं रेस्टॉरंट आहे। इथे जर तुम्हाला जेवायचं असेल तर तुम्हाला खूप आधी बुकिंग करावं लागतं। हा सकाळी जे अतिशय सुंदर दिसतो हा रस्ता जो आहे ना, आता खूप क्राऊडेड आहे आणि थोडेसे
गाड्या पण आहेत, पण हा रस्ता सकाळी सकाळी जर आपण आलो 8 ते 10च्या सुमारास तर अतिशय सुंदर वाटतो. हा म्हणजे तो प्लाझा मेयरच्या मागच्या बाजूचा रस्ता आहे. सगळं जवळजवळच आहे. हे पण हॉस्टेल आहे. हॉस्टेल भरपूर हॉस्टेल आहे तिथे. तुम्हाला जे पाहिजे ते सुद्धा तुम्ही निवडू शकता. हे जे समोरचं रेस्टॉरंट दिसतंय ना, इथे आधी मस्जिद होती. सुंदर रेस्टॉरंट आहे. इथे खूप गर्दी असते. ती पाडून नंतर त्यांनी इथे चर्च बनवलं. चर्च बनवल्यानंतर मध्ये आग लागली होती 17व्या शतकात की 19व्या शतकात काहीतरी. त्यावेळी हे नाहीसं झालं होतं. चर्च गेलं, मग चर्चच्या तिथे त्यांनी हे रेस्टॉरंट बनवले. सुंदर रेस्टॉरंट आहे, पण फार कॉस्टली आहे. अर्थात सगळेजण म्हणतात की चांगलं छान मिळतं इथे. आर्किटेक्चर छान आहे. हे जे माद्रिद जे आहे ते टेकड्यांवर वसलेलं आहे, म्हणजे अप्स अँड डाऊन, खालीवर खालीवर. आता इथून आपण खालून इथे वर आलो, वरून पुन्हा खाली जावं लागेल. हे स्पेनचं नॅशनल म्युझिक सेंटर आहे. तिथे वेगवेगळे कार्यक्रम असतात. आत्ता एक कार्यक्रम असेल तर ते खूप मोठी रांग आहे, प्रचंड. म्हणजे ह्याच्या पुढे तिकडच्या बाजूला 50 मीटर तरी रांग. आणि मोठे मोठे आवाज येतात तिथे संगीताचे. माद्रिद तिथे लिहिलंय नॅशनल म्युझिको नॅशनल सेंटर डी आर्ट. माद्रिदचा हा मधला सर्वात मोठा स्क्वेअर आहे. हा चार्ल्स III ह्याचा पुतळा आहे. माद्रिदवर फ्रेंच आणि ऑस्ट्रियन्स असे 2 राजांनी राज्य केलं. हा सर्वात मोठा स्क्वेअर आहे. आणि या बाजूला मेट्रो स्टेशन आहे इथे. आणि समोरच्या बाजूला मी राहते 1 किलोमीटर. ही जी आहे बिल्डिंग ती प्रेसिडेन्शियल आहे, प्रेसिडेन्शियल हाऊस. माद्रिद हे राजधानी आहे, कॅपिटल ऑफ स्पेन. या स्क्वेअरचं वैशिष्ट्य म्हणजे 31 डिसेंबरला इथे सगळेजण जमतात स्पेनमधले, म्हणजे माद्रिदमधले. आणि मग इथे रात्री 12 वाजता 12 टोल वाजतात. आणि असं सांगतात की 12 टोल वाजत असताना प्रत्येक टोल वाजत असताना एक अंगूर खायचा, असं त्यांची पद्धत आहे. हे मेट्रो स्टेशनला जाण्याचा रस्ता आहे हा. इथे फ्री टूर्स असतात. आता हे समोरचा दिसतो ना, हा पण फ्री टूर. हे मेट्रो स्टेशन आहे. मी पण एक फ्री टूर घेतला होता. फ्री टूर म्हणजे तुम्हाला जे वाटेल ते द्यायचं, म्हणजे जितके पैसे द्यायचे असतील तेवढे. अर्थात तेही काही कमी नसतात, परंतु एन्जॉय करता येतं एकदम फ्री टूर. आता मी तुम्हाला दाखवते एक सुंदर रस्ता. तो मला अतिशय आवडलेला आहे.